हाय ऑल. अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट्स आपण बघतोय. ते आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 11वी स्टँडर्डच्या बुकमधून बघतोय. जे स्टुडंट्स आता 11वी मध्ये आहेत किंवा 12वी मध्ये गेलेत, पण त्यांनी अकाउंटिंग 11वी अकाउंटिंग व्यवस्थित त्यांचं नाही झालेलं, तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा. जे इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर करतायत किंवा जे आता जॉब करतायत अकाउंट्स मध्ये, तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा. त्यातले आपण मागच्या भागामध्ये डेटर क्रेडिटर ही कन्सेप्ट बघितली होती. आता या भागामध्ये आपण एक्सपेंडिचर ही कन्सेप्ट बघणार आहोत. आता एक्सपेंडिचर म्हणजे तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती असेल, बिझनेसचा खर्च. पण ह्या खर्चामध्ये 3 प्रकार असतात. एक असतो कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरा असतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि तिसरा असतो डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे तुम्ही एखादा मोठा खर्च जो केलाय बिझनेससाठी, त्याचे रिटर्न्स तुम्हाला फक्त ह्या वर्षी नाही मिळणार, हे वर्षानुवर्ष तुम्हाला मिळत राहणार. म्हणजे तुम्ही खर्च तर आत्ता केला, पण त्याचे जे रिटर्न्स आहेत, त्याचे जे बेनिफिट्स आहेत त्या खर्चाचे, की तो खर्च केल्यामुळे हे तुम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहणार. मग असा कोणता खर्च असतो की जो तुम्ही आत्ता करता, पण त्याचे बेनिफिट्स तुम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहतात? फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी बिल्डिंग घेतली, एखादा बिझनेस चालवण्यासाठी एखादं ऑफिस घेतलं, एखादी ऍसेट घेतली, मशिनरी घेतली, फर्निचर घेतलं, कम्प्युटर घेतला अकाउंटिंग करण्यासाठी, तर असे जे खर्च असतात त्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि हे खर्च जे असतात हे तुम्हाला लिमिटेड, त्या फक्त एका वर्षापुरती बेनिफिट न देता वर्षानुवर्ष 5, 10, 15, 20, 50 वर्ष ते तुम्हाला बेनिफिट्स देत राहतात. आता हीच अकाउंटिंग मध्ये डेफिनेशन कशी असते ते बघू. Capital expenditure. This expenditure is incurred to acquire fixed assets or to increase the value of fixed assets. It gives the benefit for a long period of a time and it is a non-recurring in nature. म्हणजे हे जे खर्च असतात कॅपिटल एक्सपेंडिचर, हे तुमचे फिक्स्ड ऍसेट्स असतात. फिक्स्ड ऍसेट्स आपण कुठे दाखवतो? बॅलन्स शीट मध्ये अंडर ऍसेट साइड, अंडर दॅट फिक्स्ड ऍसेट्स आपण दाखवतो. आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या ऍसेट्स या क्रिएट करतो. त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही फिक्स्ड ऍसेट्सचा सेपरेट व्हिडिओ अधिक माहितीसाठी तुम्ही तो बघा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय दिली आहे? इट गिव्स द बेनिफिट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ अ टाइम अँड इट इज अ नॉन रिकरिंग इन नेचर. म्हणजे हे लॉंग टाइम साठी आपल्याला बेनिफिट्स देतात. लॉंग टाइम म्हणजे 5, 10, 15, 50, 100 वर्ष ते आपल्याला बेनिफिट देतात. आणि नॉन रिकरिंग इन नेचर, नॉन रिकरिंगचा अर्थ पुन्हा पुन्हा रिपीट नाही होत. म्हणजे दरवर्षाला रिपीट हे खर्च होत नाही. म्हणजे दरवर्षी आपण बिल्डिंग घेतो का? दरवर्षी नवीन नवीन ऑफिस घेत राहतो का? नाही. हा, नवीन नवीन ब्रांच झाली तर तुम्ही नवीन नवीन ऑफिस घेता, पण दरवर्षी त्याच बिझनेस साठी एकच ऑफिस नाही घेता. तर असे जे असतात हे सगळे खर्च हे नॉन रिकरिंग असतात. म्हणजे हे लाईफ टाइम मध्ये एकतर एकदा तरी होतात किंवा 5-10 वर्षानंतर एकदा होतात. एक्झाम्पल दिले: परचेस ऑफ मशिनरी, एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग, परचेस ऑफ कम्प्युटर, एक्सेट्रा. नेक्स्ट कन्सेप्ट बघू, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? एक्झॅक्टली अपोजिट कॅपिटल एक्सपेंडिचरच्या. म्हणजे काय? तर जे खर्च तुम्हाला दर महिन्याला करायला लागतं. आता असं काय असतं की दर महिन्याला करायला लागतं? तुम्ही परचेस, तुमचा जो बिझनेस असेल, समजा तुमचा स्टेशनरीचा बिझनेस असेल, तर तुम्हाला स्टेशनरी आयटम्स दर महिन्याला परचेस करायला लागतात. स्टॉक संपला की तुम्हाला करायला लागतं. नंतर तुम्हाला सॅलरी, स्टाफ तुम्ही हायर केला, सॅलरी द्यायला लागते. रेंट तुम्हाला दर महिन्याला द्यायला लागतं. इलेक्ट्रिसिटी बिल तुम्हाला दर महिन्याला द्यायला लागतं. म्हणजे असे जे खर्च आहेत ते दर महिन्याला, दर वर्षाला तुम्हाला करावेच लागतात. त्याला म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे एक्झॅक्टली अपोजिट तुमच्या कॅपिटल एक्सपेंडिचरचं असतं. आता अकाउंटिंग मध्ये याची डेफिनेशन कशी असते ते बघू. Revenue expenditure is an expenditure from which no future benefit is expected, but having a immediate or short-term benefits may be less than 1 year. म्हणजे पहिलं बेसिक डिफरन्स, हा काय करतो? तो लॉंग टर्म बेनिफिट देतो आणि हा नो फ्युचर बेनिफिट्स, म्हणजे लॉंग टर्म बेनिफिट देत नाही तर शॉर्ट टर्म बेनिफिट देतो. हा सेकंड, इट डज नॉट इन्क्रीज द प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ अन ऑर्गनायझेशन. ह्याच्यामुळे कुठला प्रॉफिट वाढत नाही. म्हणजे बिल्डिंग घेतली तर कसं होतं, तुम्ही वर्षानुवर्ष ते वापरत राहता, त्याचा युज होतो, तर त्यामुळे तुम्हाला काय होतं, तुम्हाला कुठे रेंट वरती घ्यायला नाही लागत. मग आहे ती ती तुमची ऍसेट तुम्हाला काय करते? तर प्रॉफिट देते.
These are a normal day-to-day operating expenses of a business organization and appear on the debit side of trading account or profit and loss account. म्हणजे हे काय आहेत, ते तुमच्या डे टू डे ऑपरेटिंग बिझनेस एक्सपेन्सेस आहेत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, जे तुम्हाला दर महिन्याला खर्च करायला लागतात. म्हणजे रेंट, इलेक्ट्रिसिटी, सॅलरी ह्यांना म्हणतात ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. जेणेकरून तुमचा बिझनेस डेली रन करण्यासाठी जे खर्च करायला लागतात ना, त्याला म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि हे कुठे दिसतात, तर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असतात. हा सुद्धा एक दुसरा महत्वाचा फरक आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर हे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला दिसतात आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसतात. एक्झाम्पल्स दिलेत, रेंट पेड, सॅलरी पेड, वेजेस पेड, एक्सेट्रा. तर यातली थर्ड डेफिनेशन बघूया, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे दोन्हीच्या मधलं आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या मध्ये. म्हणजे काय, ते एक्सपेंडिचर तुम्हाला एका ठराविक कालावधीसाठी बेनिफिट्स देतात. 3 वर्ष, 4 वर्ष, मग असं काय एक्सपेंडिचर असतो की तो बिझनेस मध्ये तो ठराविक कालावधीसाठी आपल्याला करावा पण लागतो आणि बेनिफिट पण येतो. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट आणि प्रमोशन करण्यासाठी एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंटला एजन्सीला काही रक्कम दिली. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट असते, तुम्ही बघत असताल, ही ब्रॉडकास्ट होते, म्हणजे पब्लिश जिथे जिथे होते, ती फक्त 1 दिवसासाठी किंवा 1 वर्षासाठी नाही होत, ती आपण ऍडव्हर्टाइजमेंट 3-4 वर्ष तरी बघत राहतो. मग असे जे खर्च असतात की जे तुम्हाला काही 3-4 वर्षाच्या कालावधीसाठी द्यावे लागतात, त्यांना म्हणतात डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणखीन एक यातलं उदाहरण सांगते. फॉर एक्झाम्पल, बिझनेसची एखादी कोर्टाची केस झाली आणि त्या केसमध्ये वकिलाला जी फी द्यायला लागते सुरुवातीला, ती मोठी अमाऊंट द्यावी लागते. पण वकिलाला ती दिलेली अमाऊंट ही केस 3-4 वर्ष जर चालू राहिली, तर 3-4 वर्षामध्ये त्याचा रिझल्ट आल्यानंतर बेनिफिट होतो. मग अशी ती केस जी असते, वकिलाला दिलेली अमाऊंट, लिगल फीज त्याला म्हणतात, याला सुद्धा म्हणतात डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. एकदम आपण सुरुवातीला त्यांना काही रक्कम देतो आणि त्यांना म्हणतो जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत तुम्ही यातनं पैसे तुम्ही यूज करत राहा. तर असे खर्चांना म्हणतात डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर अकाउंटिंग डेफिनेशन मध्ये बघा कसं दिलेलं आहे. An expenditure which is basically revenue in nature, but benefit of which is not exhausted within 1 year is called deferred revenue expenditure. आता इथे बेसिक डिफरन्स तुम्हाला लक्षात आला, इथे लिहिलंय नॉन एक्झॉस्टेड विदिन 1 इयर, म्हणजे एका वर्षापुरते मर्यादित नाहीत. 3-4, एका वर्षापेक्षा जास्त म्हणजे 3 किंवा 4 वर्ष हे तुम्हाला बेनिफिट देत राहणार. सच एक्सपेंडिचर इज रिटर्न ऑफ ओव्हर अ नंबर ऑफ इयर्स. मग हे काय करतो आपण, थोडं ऍसेट म्हणून कन्सिडर करतो, पण दर वर्षाला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण डेबिट करत जातो. Such a return of amount is shown on the debit side of profit and loss account and unwritten amount is shown on asset side of balance sheet. म्हणजेच ऍसेट साइडला, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला अंडर दॅट करंट ऍसेट्स मध्ये आपण एक रक्कम, फॉर एक्झाम्पल ऍडव्हर्टाइजमेंट फी, तर समजा ती 4 वर्ष आपण ती ऍडव्हर्टाइजमेंट टीव्ही वरती दाखवणार, त्याच्यासाठी आपण 4 लाख रुपये याच वर्षी दिले त्यांना, एजन्सीला. तर मग ह्या वर्षी 1 लाख, पुढच्या वर्षी 1 लाख, त्याच्या पुढच्या वर्षी 1 लाख आणि त्याच्या पुढच्या वर्षी 1 लाख, असे 4 वर्ष आपण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करत होणार. मग पहिल्या वर्षी 1 लाख आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिले, पण राहिलेले 3 वर्ष आपण 3 लाख रुपये आपण हे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला अंडर दॅट करंट असेट्स मध्ये दाखवणार. पुढच्या वर्षी परत एकदा 1 लाख रुपये लिहिणार आणि जे उरलेले 2 लाख आहेत, तर ते आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दाखवू. त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा 1 लाख रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लागणार, उरलेले 1 लाख रुपये आपण प्रॉफिट अँड लॉस सॉरी बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपण दाखवतो. अकाउंटिंग एंट्री होताना काय होणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, एक्सपेन्स ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला हे करंट ऍसेट्सच्या अंडर ऍसेट मधनं ते तेवढे लेस होणार किंवा प्रीपेड एक्सपेन्सेसला आपण क्रेडिट करणार. एक्झाम्पल्स दिलेले आहेत, हेवी एक्सपेंडिचर ऑन ऍडव्हर्टाइजमेंट, हेवी लिगल फीज एक्सपेन्सेस. ह्या तीनही कन्सेप्ट तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दृष्टीने आणि ज्या वेळेस तुम्हाला अकाउंटिंग एंट्री विचारतील त्यावेळेस ह्या एक महत्वाचं आहे, एक्झामच्या दृष्टीनेही महत्वाचे आहेत. आणि जर तुम्ही
लॉंग टर्म मध्ये तुमचं अकाउंटिंग मध्ये फ्युचर बघत असताल तर तिथेही या तीनही कन्सेप्ट तीन महत्वाच्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचं पण एक अकाउंट इथे ओपन करा चॅनलला सबस्क्राईब करून, आणि कमेंट मध्ये मला तुम्ही कोणत्या भागात राहता ते सांगा, जेणेकरून मला इन फ्युचर तसे तसे सोप्या भाषेमध्ये अजून व्हिडिओज बनवता येतील. थँक्यू.